नवी क्षितिजे नवी झळाळी, नवी ही अस्मिता नवी भरारी, नवी क्षितिजे नवी झळाळी. सॅन होजेमधील BMM 2024 या अधिवेशनातील जंगल स्टोरीज हा कार्यक्रम बघायला तुम्ही सगळे इथे आलेला आहात. या कार्यक्रमाचे AV आहे जी आत्ता प्ले होणार आहे. AV प्लीज. Hello. निमवाडा बाई निमवाडा दैमावा जोडीता निमवाडा, निमवाडा बाई निमवाडा दैमावा जोडीता निमवाडा. मावा जोडी हतारो कोई कांकोईला रो कोई कांकोईला, मावा जोडी हतारो कोई कांकोईला रो कोई कांकोईला. कोई कांगडार बाई कोई कांगडार दैमावा जोडीता कोई कांगडार, कोई कांगडार बाई कोई कांगडार दैमावा जोडीता कोई कांगडार. निमवाडा बाई निमवाडा दैमावा जोडीता निमवाडा, निमवाडा बाई निमवाडा. निसर्ग ही एक चमत्कारांची शाळा आहे. ही शाळा पूर्ण अनुभवायची ठरली तर हे आयुष्य देखील कमी पडेल. तीच अनुभवण्यासाठी मी 22 वर्षांपूर्वी नागझिऱ्यात आलो आणि इथलाच झालो. जसं पक्ष्यांना, प्राण्यांना, झाडांना निसर्गानं निर्माण केलंय तसंच मलाही. आता त्याच निसर्गाचा भाग बनून एखाद्या पक्ष्यासारखं फांदीवर बसून आयुष्यभर इथेच राहावं असं वाटतंय. इथे सगळं शिस्तीनं चालतं. निसर्ग सगळं वेळेवर आणि त्याचं तो करतो. आता वाटतंय की त्याला आपलंसं करता करता त्यानंच मला आपलंसं करून घेतलंय. त्या नागझिऱ्याच्या जंगलांनी मला वेड लावलं. हे एखाद्या कॅलिडोस्कोप सारखं आहे. ते रोज वेगळं दिसतं. खरा आनंद मला इथे आता सापडलेला आहे, कारण मी आणि माझी पत्नी अनघा आता इथे 3 वर्षांपूर्वी याच नागझिऱ्याच्या जंगलात कायमचे राहायला आलेलो आहोत. आमचं एक लिटल नेस्ट आहे इथे, एक छोटं घरटं आहे आणि या घरट्यात आम्ही सुखी समाधानी आहोत. हे इथे मी बाजेवर झोपतो. शांत आकाश, मंद वारा, बाजूलाच असलेल्या मोगऱ्याचा सुगंध.
किरण दादा हा लेपड लेपड. या सगळ्या समोर बिबट्याची भीती घेऊन घरात काय झोपायचं. तो येतो आणि बाजूनं शांतपणे निघून जातो. बिबटे नाही, एकटी नाहीये, मायलक आहेत. म्हणजे दोन आहेत. दोन आहेत. अच्छा. हा. 13 वर्षांपूर्वी इथे बिबट्यानं माणसावर हल्ला केल्याचा दाखला आहे. पुढचं माहिती नाही. जंगलाची रीतच वेगळी असते. त्यावर प्रीत जडावी लागते. ते मग भरभरून देतं. आपलंच माप अपुरं पडतं. निसर्गाला परत द्यायचं म्हणजे काय, तर आपल्याला पटकन सुचतं की एखादं झाड लावावं. पण ते झाड उगवणं, त्याला फुलं येणं, पानं येणं, फळं येणं, इथपर्यंत त्या झाडाची वाढ होणं हे फार महत्त्वाचं असतं. कारण प्रत्येक वृक्ष हा एक इकोसिस्टीम असतो. या इकोसिस्टीममध्ये छोट्याशा किड्यापासून अनेक पक्ष्यांपर्यंत कित्येक जीवांचा सांभाळ होत असतो. इथे या मुलांनी मला नवीन ओळख दिली. किका म्हणजे किरण काका. पुष्कळदा लोक असं विचारतात की आम्ही निसर्गाचं संवर्धन करावं म्हणजे काय करावं. तर असं वाटतं कधी कधी की आपण काहीही न करणं ही सुद्धा आपण निसर्गाला एक प्रकारे मदत करतो. निसर्ग स्वावलंबी आहे, तो स्वयंपूर्ण आहे, तो स्वयंभू पण आहे. आणि निसर्गात घडणारी कोणतीही घटना ही नैसर्गिकरित्या ही सांभाळली जाते. मी जेव्हा पुणे सोडलं आणि इथे आलो तेव्हा एकटाच होतो. इथे आलो आणि मला नवीन सोबती मिळाले. ते याच जंगलात जन्माला आले. हे जंगल त्यांना तळ हाताच्या रेषांसारखं माहिती आहे. नागझिऱ्यातले गोंड आदिवासी. शेकडो वर्ष जुन्या परंपरेचा भाग असणारे हे लोक जंगलाचंच एक अंग बनून राहत आहेत. जंगल हाच त्यांचा देव, जंगल हेच त्यांचं आयुष्य. या जंगलानंच त्यांना निवारा दिला, या जंगलानंच त्यांचा सांभाळ केला. त्यांची अप्रतिम अशी गोंडी कला आहे, जिला खूप मोठा इतिहास आहे. हीच कला देशाविदेशात पोचावी आणि या कलेपासून दूर चाललेला आदिवासी टिकून राहावा म्हणून आम्ही उद्योग मंदिर सुरू केलं. जिथे मी पक्ष्यांच्या आणि प्राण्यांच्या अभ्यासात रमतो, तिथे माझी पत्नी अनघा या गोंड आदिवासी लोकांना एकत्र करून ही गोंडी कला जपतीये. इथल्या लोकांच्या आयुष्यात बदल होत आहेत. मी, अनघा आणि आमचं उद्योग मंदिर या सगळ्याचा छोटासा भाग आहे. याचा मला आनंद वाटतो. आम्ही हे करू शकलो कारण या लोकांनी आणि या जंगलांनी आम्हाला आपलंसं केलं. एकेकाळी पक्षी मारून खाणारे हे लोक आता त्यांचा अभ्यास करतायत. हे पक्षी ना फार हुशार असतात. ऋतुचक्राची आरी फिरली की त्याप्रमाणे ते रोजचे निर्णय घेतात. जसं की यावर्षी इथल्या आदिवासींनी आणि मी पावसाळ्याच्या आधीच घराची छतं मजबूत करून घेतली. कारण टिटवीनं तिची अंडी उंचावर दिली होती, वरंब्यावर दिली होती. एरवी जमिनीवर अंडी घालणाऱ्या टिटवीनं उंचावर अंडी घातली आहेत. याचाच अर्थ तिला हे कळलंय की यावर्षी पाऊस नेहमीपेक्षा जास्त होणार आहे.
जसं बदलत्या ऋतुचक्रातून टिटवी हे शिकते तसं तिच्या वागण्यावरून इथे आम्ही पण शिकतो. पाणी हे जीवन असतं, तशीच जोखीम असते. जीवन केव्हा असतं तर ज्या वेळेला उन्हाळ्यामध्ये इथे 45 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर गेलेलं असतं, तापमान गेलेलं असतं. अशा वेळेला इकडच्या पशुपक्ष्यांना पिण्याच्या पाण्याची सोय होणं हे खूप महत्त्वाचं आहे. या परिसरामध्ये तलाव आहेत, परंतु असे छोटे पाणवठे इथे नव्हते. ते आम्ही इथल्या स्थानिक लोकांच्या मदतीने, गोंड आदिवासी लोकांच्या मदतीने बांधलेले आहेत. तर आता आमच्या बाबतीमध्ये असं सिद्ध झालेलं आहे या पाणवठ्याचा अभ्यास केल्यानंतर गेली 12 वर्ष की पुष्कळसे प्राणी जे पूर्वी गावात येत होते ते आता या पाणवठ्यावरती पाणी प्यायला येतात. आणि माणूस विरुद्ध प्राणी हा संघर्ष जवळजवळ निवळलेला आहे या गावामध्ये. तर त्यामुळे जी गावं जंगल आणि शेती या परिसरामध्ये वसलेली गावं आहेत त्या गावांमध्ये जंगलाच्या सीमेवरती पण गावाच्या बाहेर अशा प्रकारचे सुरक्षित पाण्याचे स्रोत किंवा जलकुंड ही तयार करणं अत्यंत आवश्यक आहे असं मला वाटतं. शहरातून येणाऱ्या लोकांना मी नेहमी सांगतो की पानं, फुलं, पक्ष्यांची पिसं, दगड असं काहीही निसर्गातलं घरी घेऊन जाऊ नका. त्याची खरी किंमत इथेच आहे. चोवीस पुस्तकं, शेकडो ब्लॉग्स, अगणित चारोळ्या आणि रोज भारावून टाकणारी निरीक्षणं हे सगळं मला इथेच सुचलं. मी अवघं आयुष्य निसर्गाच्या अभ्यासात घालवलंय, पण इथे रोज येणारे अनुभव पाहिले की असं वाटतं निसर्गाच्या या पाठ्यपुस्तकातला बेचा पाढा आत्ताशी यायला लागलाय. अजून बरंच बाकी आहे. बऱ्याच अनोळखी वाटा आहेत ज्यावर चालायचंय. नवीन पक्षी, नवीन प्राणी बघायचे. देश विदेशातून जंगल पाहायला येणाऱ्या लोकांना शाळेत इसाप नीतीची गोष्ट सांगावी असं उत्संबळून जाऊन या जंगलाची मी अनुभवलेली गोष्ट सांगायची. आता ह्या कार्यक्रमाचे सादरकर्ते किरण पुरंदरे यांना मी स्टेजवरती बोलवणार आहे, पण तत्पूर्वी समीर गांधी यांना बोलवते फेलिसिटेशन करण्यासाठी. हां. थँक्यू. हो, थँक्यू समीर. आता मी कार्यक्रमाची सूत्र किरण यांच्या हातात देते. थँक्यू. नमस्कार. ऐकू येत आहे सगळ्यांना? आपण आता जी छोटीशी फिल्म बघितली त्या फिल्ममध्ये पक्ष्यांचे काही संदर्भ होते, तर आता आपण पक्ष्यांचे काही आवाज ऐकूयात. मी साधारणपणे 100 वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज काढू शकतो. त्यातले काही सिलेक्टेड आवाज आपण आता इथे बघूयात. आपल्याला पुढची स्लाईड दाखवता येईल? हा जो पक्षी आहे याचं नाव आहे भारद्वाज. आणि मराठीमध्ये याला अनेक इतर नावं पण आहेत. कुक्कुडकुंभा म्हणतात, कोणी भारद्वाज म्हणतात, कोणी नपिता म्हणतात. तर नपिता या नावापाशी मी थांबलो आणि विचारलं का रे बाबा? तर त्याने सांगितलं न पिता सुद्धा डोळे लाल असतात. तर ह्याचा आवाज ऐकूयात. मी काहीही तोंडात ठेवलेलं नाही आहे. मी प्रयत्न करतो काही पक्ष्यांचे आवाज थोडी गंमत करूयात. हा जो भारद्वाज आहे तो
असा एक आवाज काढतो. तो झाडाझुडपामध्ये खुडबुड करताना एक आवाज काढतो. भारद्वाज पुढचा पक्षी. नेक्स्ट बर्ड फॅन्टेल फ्लायकॅचर नावाचा एक पक्षी आहे. तो खूप छान शिट्टी मारतो. त्याची जी शिट्टी असते ती लांबपर्यंत ऐकू येते. 6 ते 7 सुरांची शिट्टी असते ती बघा. आणि न्हावी केस कापताना जसे त्याच्या केस कात्रीची कचकच करत असतो ना मधून मधून, तसा हा एक आणि मग नाचण. पुढे सिबिया नावाचा पक्षी आहे. हिमालयामध्ये दिसतो. रुफस सिबिया. तो पांगाराच्या झाडावरती बसलाय. हा पक्षी एकमेकांना हाक मारताना एक विशिष्ट प्रकारचा आवाज करतो. त्याची शिट्टी ही तो असं विचारतो जणू काय, ए तिकडे कोण बसलाय, किंवा ए तू तिकडे काय करतोयस. बघा आता 3 वेगवेगळे पक्षी एकमेकांना रिस्पॉन्ड करताना कसा आवाज काढतात. हा पक्षी आवाज काढतो तुम्हाला फील येतोय का 3 वेगवेगळे पक्षी ओरडत आहेत. परत एकदा सिबिया. पुढे हा ब्रेनफिवर बर्ड किंवा पावशा नावाचा पक्षी आहे. आपण ह्याला हिंदीमध्ये पपिहा म्हणतो. फार सुंदर शीळ असते. त्याच्यासाठी मी बोटांचा वापर करणार आहे. तर आपल्याला जी बोटं आहे त्याच्यामधली करंगळी आणि पहिलं बोट हे एकमेकांना असं जोडलं आणि त्याच्यावरती हा असा अंगठा दाबला की एक ट्रायंगल तयार होतो. तो ट्रायंगल तयार करून आपण नॉर्मल शिट्टी मारू शकतो. तुमच्यापैकी कोणीही आत्ता शिट्टी मारू शकता नॉर्मल. तयार आहे का कोणी शिट्टी मारायला? येस, गुड. तर आता आपण पावसाची शिट्टी ऐकूयात. मी प्रयत्न करतो. हळूहळू वाढत जातो असा आवाज त्याचा. हिंदीमध्ये एक छान गाणं आहे, सखीरी सुन बोले पपिहा उस पार, बोलत ऐसी मीठी बोली रहे रहे सुनत पुकार. त्यातला जो पपिहा आहे तो हा पावशा. मी सांगितलं त्याप्रमाणे तो खालून सुरुवात करतो आवाजाची. परत एकदा पपिहा. पुढे हा ग्रे बेलेड कुकू नावाचा पक्षी आहे. हे जे सगळे कुकूज आहेत या स्वतः घरटं बांधत नाहीत, इतर पक्ष्यांच्या घरट्यात आपली अंडी घालतात. ही जी कुकू आहे ती एक अत्यंत इंटरेस्टिंग आवाज करते. शिट्टी तिची फॉर एक्झाम्पल त्याच्यामध्ये एक प्लेंटिव्ह मूड आहे. थोडंसं दुःखद आहे स्वर. शेवटचा जो भाग आहे तो. नेक्स्ट तर तुम्ही बसल्या जागेवरती फक्त अर्र असं करण्याचा प्रयत्न करा. अर्र करताय का? अर्र. ओके, ग्रेट. आता हे अर्र करताना नॉर्मल शिट्टी मारता येते का बघा. येस. आता अर्र आणि शिट्टी एकत्र करण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर तो आवाज या पक्षाचा असतो. मी प्रयत्न करतो.
मी गमतीने म्हणतो हा पक्षी आपल्या भारताच्या वायव्येला चोच करतो आणि म्हणतो मुशर्रफ मुशर्रफ मुशर्रफ, असा आवाज असं वाटतं. हा फळं खाणारा पक्षी आहे आणि बीजप्रसार करतो आणि अनेक ठिकाणी याच्यामुळे झाडं उगवतात. तर मला नेहमी असं वाटतं की इंदिरा प्रियदर्शनी वृक्षमित्र पुरस्कार या पक्षाला द्यायला पाहिजे. पुढे सुभग नावाचा पक्षी आहे, आयोरा असं इंग्लिश नाव आहे. सुभग म्हणजे सुंदर. माडगुळकरांनी असं लिहिलं आहे की जिकडे जाईल राम नरेश, सुभग सुभग तो दक्षिण देश. तर सुभग म्हणजे सुंदर. हा सुंदर दिसणारा पक्षी आणि आवाजही छान असतात. आता आपण एक जुगलबंदी ऐकूया की पहिल्यांदा हा पक्षी आवाज काढतोय, मग मी रिस्पॉन्ड करतोय आणि असं प्रत्यक्ष घडतं. हां, सुरुवात बघा. थँक्यू. नेक्स्ट सर्प गरुड आहे आणि याला क्रेस्टेड सर्पंट ईगल म्हणतात, तुरेवाला सर्प गरुड. आवाज खूप उंच असतो आणि आरोळी केल्यासारखा आवाज असतो. संस्कृतमध्ये पन्नगाद असं नाव आहे याचं. तर हा पक्षी जी आरोळी घेतो ती खूप उंचावरनं आपल्याला ऐकू येते, कुठेही असलो तरी ऐकू येते. ती बघा कशी असते. परत एकदा बोटांचाच वापर करून सर्प गरुडाची आरोळी. पुढे हा किंगफिशर आहे, याचं नाव आहे स्टॉकबिल किंगफिशर. तर हा एक खूप इंटरेस्टिंग आवाज काढतो आणि तो रिपीट करतो आवाज तोच. फॉर एक्झाम्पल पुढे नेक्स्ट हा पिट्टा नावाचा पक्षी आहे आणि आपल्याकडे श्रीलंकेतून येतो. भारतामध्ये श्रीलंकेतून मायग्रेट करून येतो, आपल्याकडे नेस्ट करतो आणि मग परत श्रीलंकेकडे निघून जातो. साऊथ इंडियामध्ये तो जास्त कॉमनली दिसतो, कोकणात देखील दिसतो. नवरंग असं हिंदी नाव आहे, नवरंग. मराठीमध्ये पद्मपुष्प पण नाव आहे त्याचं. तर हा एक असा व्हिसल करतो आणि व्हिसल केल्यानंतर लगेच आपल्याला कळतं की हा पक्षी आला आहे तिथे जंगलामध्ये. कारण पक्षी एकमेकांना बघू शकत नाहीत फिजिकली, म्हणून हा तो असा आवाज काढतो. किंवा हा पक्षी असं म्हणतो, असं वाटतं लाईन क्लिअर, लाईन क्लिअर. पिट्टा. पुढे पॅराकिट आहे, हा प्लमेटेड पॅराकिट. मोठा असतो आकाराने पक्षी आणि हा ज्या पद्धतीने आवाज काढतो तो संध्याकाळच्या वेळेला आपल्याला इकडून तिकडे उडत जाताना हे जे पक्षी आहेत ते दिसतात बऱ्याच वेळेला. तर एक त्याचा आवाज जो आहे तो अशा प्रकारचा असतो. अलेक्झांड्रियन पॅराकिट. नेक्स्ट आता तुम्ही मला नीट ऑब्झर्व करा, मी केव्हा इनहेल करतो आणि केव्हा एक्झेल करतो. हा पफथ्रोटेड बॅबलर नावाचा पक्षी आहे आणि याचा आवाज जो असतो तो लांबलचक विसल असते. तर असं म्हणतो की तो पक्षी जणू काही प्रिटी स्वीट आय विल बीट यू. किंवा मराठीमध्ये असं म्हणतात कोकणामध्ये, गोपी 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 तुझी काळी काळी टोपी. तर आवाज बघा कसा असतो.
अशी शिट्टी हा पक्षी मारतो. आणि थिक फॉरेस्टमध्ये गेलं तर याचा पुष्कळदा असा एक आवाज ऐकवतो. मग सेकंड बर्ड ते एकमेकांना बघू शकत नाहीत फिजिकली म्हणून ते आवाज काढतात. पुढचा पक्षी हा छोटासा आकाराचा पक्षी, चिमणीपेक्षा छोटासा असतो आणि पफ थ्रोटेड बॅबलर सारखाच हा फलवेटा नावाचा पक्षी, ब्राऊन चिक्ड फलवेटा. तर हा किंवा चाय पियो, चाय चाय पियो असं वाटतं. नेक्स्ट हा कोंबडा आहे, ग्रे जंगल फाऊल आहे. हाय पिच्ड आवाज असतो आणि आपला नेहमीचा जो कोंबडा आहे तो तुमच्यापैकी कोणाला तरी येत असेल आवाज काढता कोंबड्याचा. कोंबड्याचा आवाज काढता येईल कोणाला? ओके ओके, कोंबड्याचा आपला नेहमीचा जो आवाज आहे तो नेहमी आपल्याला ऐकू येतो खेड्यापाड्यामध्ये. आणि हा जो आहे तो एक हाय पिच्ड आवाज काढतो. असं वाटतं जणू काही की तो म्हणतोय चिक्कार सभासद, चिक्कार सभासद असं वाटतं. खूप अलर्ट असतात हे पक्षी कारण यांची शिकार खूप फ्रिक्वेंटली झालेली आहे. नेक्स्ट क्वेल नावाचा छोटासा पक्षी आहे. तो एकच आवाज काढतो नेहमी, झाडाच्या खोडावरती किंवा असं दगडावरती बसतो आणि नेक्स्ट श्यामा, अतिशय उत्तम गाणारा पक्षी, व्हाईट ट्रम्ड श्यामा असं त्याचं नाव आहे. हा जो पक्षी हा दाट जंगलातला पक्षी आहे त्यामुळे ते कम्युनिकेट करण्यासाठी सॉंग्स म्हणतात वेगवेगळ्या प्रकारचे. हा जो मेल आहे तो फार उत्तम गाणं गातो, त्याच्यामध्ये स्वरांचा आरोह अवरोह असतो, खालीवर त्याचे आवाज होत असतात कंटिन्युअसली. तर एक जो आवाज आहे या पक्षाचा तो बघा, त्याची एक सुरावट मी तुम्हाला ऐकवण्याचा प्रयत्न करतो. थँक्यू. नेक्स्ट आऊल्स रात्री बाहेर पडतात, तुम्हाला माहिती आहे. हे स्कॉप्स आऊल आहे, ते 3 सिलेबल्समध्ये एक आवाज काढतं हे आऊल. तर त्याच्या सुरुवात असते वक चक ड्र असा त्याचा आवाज असतो. नेक्स्ट मला वाटतं व्हिडिओ आहे ना आता परत. एक छोटासा व्हिडिओ आपण परत बघूयात, लेपर्डचा व्हिडिओ असेल. व्हिडिओ दिसतोय तुम्हाला? ओके, आवाज नाहीच आहे त्याला. आधी व्हिडिओ बघू आपण, मग मी त्याच्याबद्दल सांगतो.
ओके, तर आता तुम्ही लेपर्ड बघितला, ज्याला आपण पॅन्थर पण म्हणतो. तर हा जंगलाच्या वाटेवरनं जेव्हा आम्ही जात होतो तेव्हा दिसलेला बिबट्या होता. आणि हा तिथे थांबला आणि मग नंतर झाडाच्या खोडाच्या मागे गेल्यानंतर त्याने एक आवाज काढला. तो मी आवाज काढण्याचा प्रयत्न करतो. आपण करवतीने ओंडका जसा कापतो तशा प्रकारचा आवाज या लेपर्डनी केला. तर तो आवाज बघा. थँक्यू. आणि मग नंतर तो तिथे थांबला. जंगलाच्या वाटेवरनं बऱ्याच वेळेला लेपर्डच्या पंजाचे मार्क्स दिसतात. आणि हा अतिशय असा प्राणी आहे की जो जंगलामध्ये झाडांवरती पण आरामात राहू शकतो. छोट्या छोट्या आकाराचे प्राणी मारतो. कम्प्लिटली कॅमाफ्लाज होतो, कुठेही पटकन आपल्याला दिसत नाही. आणि त्याच्या पंजांना खालच्या बाजूला गाद्या असतात, पॅड्स असतात, त्यामुळे तो जेव्हा चालतो तेव्हा कोणत्याही प्रकारचा आवाज होत नाही. मी ज्या भागामध्ये राहतो त्याच भागातलं हे जंगल आहे, नागझिऱ्याचं जंगल आहे. आणि तिथे हा छोटासा व्हिडिओ लेपर्डचा काढलेला होता. याच्या अंगावरती जरी स्पॉट्स असले तरी त्याच्या कानाच्या मागच्या बाजूला या इथे पांढरे स्पॉट्स असतात. तर ते कशासाठी आहेत, तर असं लक्षात आलं की जेव्हा जंगलातून प्राणी इकडून तिकडे जात असतो तेव्हा त्याच्या कानाच्या मागचे जे ठिपके आहेत पांढरे, ते त्याच्या पिल्लांना गायडिंग स्पॉट्स म्हणून उपयोगाला येतात. कारण ती मादी किंवा नर जंगलातून गवतातून जात असताना पिल्लांना बरोबर समजतं त्या पांढऱ्या स्पॉट्सवरनं की आपली आई कुठे चालली आहे. त्याच्यावरनं त्या स्पॉट्सचं महत्त्व लक्षात येऊ शकतं. पण अदरवाईज लेपर्ड्स हे खूप कनिंग समजले जातात. लेपर्ड्स झाडावरती सहज चढू शकतात. बिबटे त्यांचं भक्ष्य मारल्यानंतर पुष्कळदा ते झाडावरतीच बसतात. तर एकदा मी जंगलामध्ये असाच घराच्या जवळ बसलेलो होतो आणि संध्याकाळची वेळ होती. तर मी एका बिबट्याचा आवाज ऐकला पहिल्यांदा आणि मग नंतर मी तो काढण्याचा प्रयत्न केला, जो मगाशी मी तुम्हाला आवाज दाखवला तो. फॉर एक्झाम्पल, असा आवाज काढला. तर तो आवाज ऐकल्यानंतर जो लेपर्ड तळ्याच्या पलीकडच्या बाजूला होता तो तळ्याच्या अक्रॉस चालत चालत बँक्सवरनं माझ्यापासून 50 मीटर अंतरावरती येऊन उभा राहिला होता. त्या दिवसापासनं मी जंगलामध्ये जाऊन बिबट्याचा आवाज काढणं बंद केलंय. कारण प्राणी जवळ येऊ शकतात हे त्यावेळेला लक्षात आलं. नेक्स्ट व्हिडिओ. हे टायगर्स आहेत जंगलातले, नागझिऱ्याच्या जंगलातले. आणि इट इज एस्टिमेटेड दॅट आपल्याकडे साधारणपणे 3700 टायगर्स भारतामध्ये आहेत आत्ता. हे एका आर्टिफिशियल वॉटरहोलवरती पाणी पिण्यासाठी आलेले आहेत. आणि खूप रुबाबदार देखणा प्राणी आहे खूप. जेव्हा कविवर्य कुसुमाग्रज यांनी पहिल्यांदा हा प्राणी बघितला आणि त्यांना विचारलं की तुम्हाला कसा वाटला हा प्राणी तात्या, तर त्यांनी सांगितले की मला असं वाटलं की हा प्राणी पावलांनी भूमी जिंकत जातो. तर असा हा जंगलातून एका पाणवठ्यावरती आलेला हा वाघ आहे. मी एक छोटीशी वाघाची गोष्ट तुम्हाला सांगतो आणि मग आपण पुढे जाऊया. पहिल्यांदा ही फिल्म बघूयात. साधारणपणे 2 ते 2.5 वर्षापर्यंत ही पिल्लं त्यांच्या आईबरोबर राहतात. ही पिल्लं आहेत आत्ताची तुम्ही बघतात व्हिडिओमध्ये. ती त्यांची आई त्यावेळेला तिथे नव्हती आणि ही फिल्म केली त्यावेळेला आम्ही एका रस्त्यावरती उभे होतो. 4 पिल्लं एकंदर त्या फिमेलला झालेली आहेत. मी नागझिरा नावाचं जे जंगल आहे त्या जंगलामध्ये एकटा राहिलो 450 दिवस. आणि त्यावेळेला मी 1500 किलोमीटर सायकलिंग केलं, 1600 किलोमीटर पायी फिरलो. आणि एक दिवस मला साकोली नावाचं जे ठिकाण आहे तिथे जायचं होतं. तालुका प्लेस आहे, तिथे जायचं होतं. आणि तिथून मला घरी फोन करायचा होता आणि सांगायचं होतं की मी असं असं करतोय, मी इथे आहे आत्ता वगैरे वगैरे. तर मी सायकलवरती बाहेर निघालो आणि लांब लचक असा रस्ता दिसत होता. त्या रस्त्यावरती थोडं ऊन थोडी सावली अशी पडलेली होती. दोन्ही बाजूला प्रचंड गवत उगवलेलं होतं.
आणि या गवताच्या मध्ये मला काही ॲक्टिव्हिटी दिसत नव्हती, कुठलाही प्राणी दिसत नव्हता. मला लांबून बघितल्यानंतर असं लक्षात आलं की एक मोठं डोकं असं काळं, आणि मग नंतर ते एकदम अचानक नाहीसं झालं, गवतामध्ये दिसेनासं झालं. तर मी म्हटलं हे काय असेल, अशी मला शंका आली. जर का तो वाघ असता तर इतर प्राण्यांनी आवाज काढले असते, म्हणजे वानरं ओरडली असती, डुकरं ओरडली असती, सांबरं ओरडली असती, कोणाची तरी धोक्याची सूचना ऐकू आली असती. पण तसं काही झालं नाही आणि तो प्राणी गवतामध्ये नाहीसा झाला पूर्णपणे. तर माझ्याकडे सायकल होती आणि मला सायकलवरनं तिथून जायचं होतं. तर जिथे मी तो प्राणी पाहिला त्या भागामध्ये आपल्याला तिथून जवळ न जायचं ही भावना माझ्या मनामध्ये आली. मी सायकलवरनं खाली उतरलो, माझी कॅमेऱ्याची बॅग माझ्याजवळ होती आणि मी हळूहळू पुढे जायला लागल्यानंतर साधारणपणे 7 मीटर अंतर जेव्हा राहिलं तेव्हा एक तरणी बांड वाघीण ही रस्त्याच्या कडेला असलेल्या गवतातून उठली आणि आडवी क्रॉस गेली, चालत गेली. आणि मग ती जशी जशी पुढे पुढे जाईल तसे तसे जंगलातले प्राणी वेगवेगळ्या प्रकारचे आवाज काढायला लागले. पहिल्यांदा वानरं ओरडली, त्यापैकी एका वानराने आवाज काढला आणि मग त्याच्यानंतर चितळ ओरडलं, स्पॉटेड डिअर. त्यांनी पण एक मोठा आवाज काढला आणि मग हळूहळू हळू तो वाघ जंगलातून पुढे गेला. पुढे गेल्यानंतर ती एका ठिकाणी ती वाघीण होती आणि ती एका ठिकाणी बसली असणार आहे, थांबली असणार आहे, कारण त्याच्यानंतर या प्राण्यांचे आवाज पूर्णपणे नाहीसे झाले किंवा आवाज पूर्णपणे बंद झाले. मी ज्या वाटेने जात होतो त्या वाटेवरतीच ही सगळी घटना घडली. आणि अशा वेळेला आपल्याला काय करायचं असतं हे आपण ठरवणं खूप महत्त्वाचं आहे. तर साधारणपणे असं सांगितलं जातं की आपण त्यांच्यापासून लांब राहणं हे आवश्यक आहे आणि आपण एका जागी शांतपणे उभं राहणं हे देखील आवश्यक आहे. तर अशा पद्धतीने जंगलातला वाघ हा जंगलात जाताना आपण पायी असताना बघणं हा पूर्णपणे वेगळा अनुभव असतो. वाघ हा ज्या वेळेला आपल्या समोर येतो तेव्हा अर्थातच हे सांगण्याची गरज नाही की वाघच ठरवतो आपण काय करायचं असतं. हे सगळं बघणं याच्यासाठी जंगलात राहावं लागतं, त्याच्यासाठी जंगलात जावं लागतं. मी ज्या पद्धतीने काम करतो त्याच्यामध्ये गाडीतून फिरणं हे न करता अशा प्रकारचे प्राणी जंगलातून जाताना प्रत्यक्ष बघणं, त्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करणं हे मी करत असतो. पुढे जाऊयात. हे विश्व आहे निसर्गाचं, फुलणाऱ्या फुलांचं आणि डोलणाऱ्या झाडांचं, शांत शांत तळ्यांचं आणि कोसळणाऱ्या धबधब्याचं, हिरव्या हिरव्या वाटांचं आणि निळ्या निळ्या आभाळाचं, धावणाऱ्या कांचन मृगांचं आणि गाणाऱ्या कस्तुराचं. चला या मोत्यांचं आणि सोनेरी सूर्यकिरणांचं या विश्वात आपण सगळेजण बुडून जाऊया, ऋतूंचा साज ऐकूया, ऋतूंचं गाणं ऐकूया. आपण आणि ऋतू, ऋतू आणि आपण एक होऊया. इथे तुम्हाला एक चितळ दिसतंय किंवा स्पॉटेड डिअर, त्याला आम्ही कांचनमृग असं पण म्हणतो, आणि त्याच्याजवळ त्याचं पिल्लू आहे. यांच्यामध्ये पण एक इंटरेस्टिंग कम्युनिकेशन असतं. ते आवाज किती इंटरेस्टिंग असतात बघा. जेव्हा फिमेल किंवा चितळाची मादी आणि पिल्लू एकमेकांना बघू शकत नाहीत तेव्हा ते काय करतात की जिथे ती मादी असते तिथे काही अंतरावरती पिल्लू असेल आणि पिल्लू जर चरत नसेल, म्हणजे पाचोळ्यामध्ये नुसतं बसलेलं असेल, तर त्याच्यानंतर पिल्लू आईला शोधून काढण्यासाठी एक आवाज काढतं. तर तो आवाज मी तुम्हाला ऐकवतो. आणि तो आवाज ऐकला की आई चरण्याचं थांबते आणि इकडून तिकडे येण्याचा प्रयत्न करते. तर तो जो आवाज येतो असा असतो. आणि तो आवाज ऐकला की आई गवतातून उठते आणि मग ते पिल्लाच्या जवळ जाते आणि मग ते एकमेकांना भेटू शकतात.
तर हे चितळ अलार्म कॉल जे देतं ते खूप हाय पिच्ड असतो. मगाशी मी जो दाखवला तो चितळाचाच वर्गातलाच एक प्राणी आहे, त्याचं नाव आहे बाराशिंगा. नाव ऐकलंय कधी बाराशिंगा? ऐकलंय. हा जो बाराशिंगा नावाचा जो प्राणी आहे तो इंटरेस्टिंग आवाज करतो. मी प्रयत्न करतो. तो असा वरती बघतो थोडासा आणि बाराशिंगा. नेक्स्ट अर्थातच लंगूर किंवा वानर असं म्हणतो. हनुमान लंगूर असं पण एक नाव आहे या प्राण्याला. आणि अनेक प्रकारचे आवाज काढताना याचा एक नेहमी ऐकू येणारा जो आवाज येतो तो अलार्म कॉल आहे. धोक्याची सूचना देणारा आवाज आहे. ज्यावेळेला जंगलातून एखादा बिबट्या किंवा वाघ किंवा रानकुत्री बाहेर येतात, वाईल्ड डॉग्स बाहेर येतात, तेव्हा हा एक आवाज काढतो. तो आवाज आहे या वानरांमध्ये जो भड्या असतो किंवा नेता असतो तो असा एखाद्या मुकादमासारखा बसलेला असतो आणि तो एक इंटरेस्टिंग आवाज काढतो. आजूबाजूला जर का वानरं असतील तर एक तो बारीक आवाज असतो. तो ते कम्युनिकेट करण्यासाठी एकमेकांना आवाज काढतात. त्यातला एक जो आवाज आहे तो आव 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 अशा प्रकारचा असतो. नेक्स्ट हा बाराशिंगा आहे. मगाशी मी याचा आवाज काढला तो. नेक्स्ट आणि बिबट्या हा अतिशय हुशार समजला जाणारा प्राणी आहे. शिकार केल्यानंतर त्याचं भक्ष्य जे आहे ते झाडावरती लटकून ठेवतो. पुष्कळ वेळेला झाडावरती शिकार घेऊन चढू शकतो. हा फोटो जर का तुम्हाला आवडला असेल तर फोटोसाठी टाळ्या वाजवायला हरकत नाही आहे. थँक्यू. आता आपण एक छोटासा एक्सरसाइज करू. तुम्ही सगळ्यांनी असे हात करा. मला दिसत नाही आहात तुम्ही आता नीट, पण असे हात करा. कप शेप्ड केले. ओके. आणि ते कानाच्या मागे लावायचे इथे आणि एक आवाज ऐकायचा आहे. ओके. आता हात खाली करा. त्याच इंटेन्सिटीने मी ती शीळ मारतो. काय फरक जाणवला? असं चांगलं ऐकू येतो. याला आपण पॅराबोला म्हणतो. पॅराबोला म्हणजे असे गोल कान असतात ना, तसे पॅराबोला. आता बोला. नेक्स्ट अस्वल हा प्राणी मला खूप आवडतो. स्लॉथ बेअर असं आपण याला म्हणतो. आणि अनेक प्रकारचे आवाज काढतो. संध्याकाळी बाहेर पडतो. डोळे खूप लहान असतात. मी एक छोटीशी गोष्ट सांगतो अस्वलाची. प्रत्यक्ष जंगलात पाहिलेली गोष्ट, अनुभवलेली गोष्ट. माझ्याबरोबर एक माझा मित्र होता. त्याचं नाव होतं रूपचंद तुळशीराम भलावी. आणि आम्ही जंगलाच्या वाटेने चाललेलो होतो. तर त्याला काहीतरी दिसत होतं जंगलामध्ये जे मला दिसत नव्हतं. अंतर होतं एकमेकांच्या मध्ये. आणि त्याला मला काहीतरी सांगायचं होतं. काहीतरी आहे म्हणून. आमच्यामध्ये साधारणपणे 20 ते 25 फुटाचं अंतर असेल. तोही सायकलवरती होता, मीही सायकलवरती होतो. सकाळची वेळ होती आणि जंगलामध्ये एक उंच वारूळ होतं. त्या वारुळाच्या बाजूला त्याला काहीतरी दिसलं. तर त्याला मला ओरडून सांगता येत नव्हतं. म्हणून तो मला म्हणत होता, किरण दादा अस्वली आहे. त्याला मला सांगायचं होतं की त्याला अस्वल दिसलंय म्हणून. तर म्हणून मी पटकन सायकलवरनं त्याच्या जवळ गेलो. तर तिथे एक उंच वारूळ होतं आणि ते निम्म वारूळ या प्राण्यानी पोखरलेलं होतं. आणि आतमधली उधई किंवा टर्माइट्स ती खात होते प्राणी, म्हणजे ते अस्वल खात होतं. तर त्यावेळेला एक वेगळाच आवाज येत होता. ते अस्वल त्या उधई असं सक करत होतं त्या वारुळातून. तो आवाज असा असा येत होता. मला पहिल्यांदा वाटलं की एकच अस्वल आहे.
लांबून बघितलं तर मला त्याचं एवढं मोठं ढू दिसत होतं आणि त्याचं तोंड जे होतं ते वारुळाच्या आतमध्ये होतं आणि नख्यांनी ते वारुळ उकरत होतं आणि त्याच्या नाकामध्ये ग्रीट किंवा वाळू किंवा बारीक मातीचे कण जाऊ नयेत म्हणून ते सारखं असा एक आवाज करत होतो आणि मग त्यामुळे ती वाळू किंवा ती माती अशी बाहेर पडत होती, ढकलली जात होती. तर मला अजिबात कल्पना नव्हती की त्याच्या शेजारी त्याचं पिल्लू असेल म्हणून. ते तिथे थांबलं होतं अस्वल आणि बिझी होतं त्या आतमधली उधई खाण्यामध्ये आणि अचानक ते उभं राहिलं आणि उभं राहिलेलं अस्वल साधारणपणे एवढा उंच उभं राहतं, आपल्या हाईटला ते आरामात येतं, आपल्या उंचीला ते आरामात येतं आणि त्याने अचानक आमच्याकडे बघितलं असं मानवरती करून आणि असं नाकाने श्वास घेतला, जसा आवाज होतो तसा त्याने आवाज काढला आणि 2 मिनिटं तो तिथेच थांबला. आणि मग त्याच्यानंतर मी जवळ गेलो तेव्हा लक्षात आलं की त्याच्या मागच्या बाजूला त्याचं पिल्लू आहे आणि मग ते पिल्लू त्याच्या पाठीवरती बसलं आणि ती अखिल नागझिरा बेअर एक्सप्रेस पळत निघाली. हे त्याच्या पाठीवरती बसलेलं पिल्लू दिसतंय तुम्हाला. अस्वल बऱ्याच वेळा त्याच्या पिल्लांना पाठीवरती घेऊन इकडे तिकडे जातात. नंतर हे पाणवठ्यावरती आलं आणि मग ते पाणवठ्यावरती पाणी प्यायलं आणि मग त्याच्यानंतर जंगलातल्या वाटेने हळूहळू पुढे निघून गेलं. स्लॉथ बेअर असं नाव आहे. हे पिल्लू जरा मोठं आहे आकाराने, जे दिसतंय तुम्हाला ते. तुम्हाला अगदी लहान पिल्लं दिसले नाहीत, लहान पिल्लं पण असतात. आणि मग तिथे पाणवठ्यावरती हे आलं अस्वल आणि मग नंतर पाणी प्यायलं. त्याची नखे बघा किती मोठी असतात. त्या क्लॉजमुळे त्याला एखाद्या झाडावरती सहजपणे चढता येतं आणि त्याच क्लॉजचा उपयोग करून तो माणसावरती हल्ला देखील करू शकतो. स्लॉथ बेअर्सचे अटॅक्स खूप कॉमन आहेत महाराष्ट्रामध्ये. बऱ्याच वेळेला विदर्भामध्ये, गडचिरोली, गोंदिया, भंडारा या जिल्ह्यांमध्ये असे हल्ले जंगलातल्या प्राण्यांचे होत असतात. नेक्स्ट. एक वाघाचा अप्रतिम फोटो जो मला मिळाला होता तो दाखवावा असं तुम्हाला वाटलं. एक जनरल प्रश्न विचारतो तुम्हाला, एक अंदाज काय आहे तुमचा की हा जो प्राणी आहे तो भारतामध्ये बघण्यासाठी अनेक ठिकाणावरून लोक येतात, भारतातले लोक तर बघतातच, पण किती पैसे मिळवून देऊ शकत असेल हा प्राणी? तर माझा असा एक अंदाज आहे की साधारणपणे 5,000 कोटी रुपये हा प्राणी भारताला मिळवून देतो. इतक्या मोठ्या प्रमाणात सबंध जगातून लोक हा प्राणी बघण्यासाठी येत असतात. नेक्स्ट. आपण एकदा शेवटच्या कवितेकडे येऊयात आणि मग आपण थांबूयात. एक छोटीशी कविता ऐकूयात आणि मग थांबूयात. कवितेचं नाव आहे मागणं. आसुसलेल्या मातीसाठी, मातीमधल्या झाडासाठी, आसुसलेल्या मातीसाठी, मातीमधल्या झाडासाठी आकाशीचं अमृत दे. शिशिरातील वाटेसाठी, वाटेचा वसंत होण्यासाठी 1000 झाडं बहरू दे. गवतावरच्या थेंबांसाठी, थेंबांचा मोती होण्यासाठी एक किरण सूर्याचा दे. माळावरच्या निवडुंगासाठी, निवडुंगाच्या फुलासाठी एक नजर स्नेहाची दे. निसर्ग सृष्टी जपण्यासाठी, जपणाऱ्या माणसासाठी एक प्रेमळ मन दे, एक प्रेमळ मन दे. थँक्यू. थँक्यू डॉक्टर. खूप छान कार्यक्रम झाला. तुमचे मनापासून धन्यवाद आमच्या इथे आल्याबद्दल आणि तुमच्या आवाजाची, तुमच्या कलेची आणि व्हॉइस मॉडेलिंगची कमाल आहे. आम्हाला खूप आनंद आला सगळं ऐकून. मनापासून धन्यवाद. आता प्रेक्षकांना विनंती आहे, याच्यानंतर आपण स्टेज बंद करणार आहोत, तर तुम्ही प्लीज एक्झिट करा आणि आपापल्या जागेवर जाऊन तिथे लाईनअप करायचे तिथे करा. पण तुम्ही इथे आलात आणि ह्या कार्यक्रमांचा आनंद घेतला. खूप छान वाटलं. पुन्हा लवकरच भेटूया बाडीपासाठी इथेच. थँक्यू.